चला आपण उपमा बनवूया। त्याच्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, चण्याची डाळ घेतलेली फोडणीसाठी, उडदाची डाळ घेतलेली फोडणीसाठी थोडीशी, आणि रवा भाजण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे। चला तर कृतीला सुरुवात करूया। आता आपल्याला रवा भाजायचा आहे। चला तर रवा भाजून घेऊया। मस्त 5 मिनिटं रवा भाजायचा आहे, परतवायचा आहे आपल्याला तुपामध्ये। चला तर रवा आपला भाजून घेतलेला आहे, तर आता आपण हे रवा काढून घेऊया। मस्त भाजून घेतलेला आहे 5 मिनिटं। चला तर रवा आपला भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कढईमध्ये, त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्याची फोडणी करूया आपण। त्याच्यासाठी मी फोडणीसाठी चण्याची डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ घेतलेली आहे, ती मस्त 2 मिनिटं अशी परतवायची। चला तर डाळ आपली परतलेली आहे 2 मिनिटं, आणि आता कढीपत्ता टाकून देऊया, मिरची पण टाकून देऊया। त्याला पण 1 मिनिट परतवायचं आहे। चला आता कांदा पण टाकून दिलेला आहे आपण, कांद्याला पण 2 मिनिटं परतवायचं आहे, आणि लगेच टोमॅटो पण टाकून देऊया। मस्त असं त्याला परतवायचं आहे। चला परत त्याला परतवायचं आहे, आणि आता आपण ह्या वाटीने आपण रवा घेतलेला, त्याच वाटीने 3 वाटी आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। चला तर आता हा अद्रक किसून घेऊया। अद्रक टाकायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण ना वाटाणे टाकून द्यायचे। वाटाणे टाकलेले आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, आणि थोडीशी साखर टाकायची आहे। पाणी बॉईल झाला का आपण रवा टाकायचा भाजून घेतलेला। चला आता त्याच्यामध्ये आपण रवा टाकून देऊया। पाणी आपला बॉईल झालेलं आहे, आता आपण रवा टाकून देऊया। भाजून घेतलेला आहे तो रवा टाकून देऊया, आणि मस्त असा हे करून बारीक गॅस करून झाकण लावायचं आहे। आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून देऊया। चला तर तुम्ही आता बघू शकताय। आता आपण झाकण लावून देऊया, 5 मिनिटं झाकण ठेवायचं। चला आता आपण झाकण काढूया। वाव, मस्त उपमा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही पण असाच करा उपमा, नक्कीच तुमच्या मुलांना पण आवडेल, तुम्हाला पण आवडेल। हॉटेलसारखा उपमा झालेला आहे। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा, मस्त राहा। उपमा, नाश्त्यासाठी उपमा असंच करून बघा तुम्ही। बाय बाय।